సేకి అగ్గిరవ్వ మాదిరి ఉంటాడే నా సావే वाणी फुललाग राजा मदन हस्त नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण आजचा व्हिडिओ एकदम ट्रेंडिंग अशा जो काय सामी आणि जे काय एक लाजरांचा जरा मुखडा हा जो काही सॉन्ग आहे, दोन्ही सॉन्ग मिक्स करून आपण आजचा व्हिडिओ एडिट केला आहे मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्कीच बघायचं आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एकदम स्पेशली आपण अशी एडिटिंग केलेली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला जर लाईक केलं नसेल, व्हिडिओला नक्की लाईक करून टाकायचे. तर मित्रांनो, आपण जास्त टाईम वेस्ट नाही करणार इथे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी अलाइट मोशन जो ॲप आहे त्याची गरज लागणार आहे. आणि मित्रांनो, त्याबरोबरच लागणारे प्रीसेट, बिटमार्क आणि शेक इफेक्ट असणार आहेत. तर मित्रांनो, हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील. त्याबरोबर तुम्हाला मटेरियलसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आणि तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समधून मटेरियल डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल मित्रांनो, तर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. त्या लिंकवर क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या, कारण की ते डेली अपडेट्स आणि डेली मटेरियल येत असतं. तर तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा तुम्हाला आपल्या स्क्रीनवर अलाइट मोशन ॲप दिसत आहे, त्याला ओपन करून घ्यायचं आहे. आणि अलाइट मोशनमध्ये तुम्ही प्रीसेट इनपुट करून घ्यायचे पहिल्यांदा डिस्क्रिप्शनमधून. त्यानंतर तुम्हाला खाली प्लसच्या साईडला मित्रांनो प्रोजेक्टचं ऑप्शन यावर क्लिक करायचं आहे. एक नंबरचा आपला जो प्रीसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. यानंतर तुम्हाला ते सॉन्ग दिले, सॉन्गनुसार बीटसुद्धा ॲड करून दिलेत. तर तुम्हाला खाली प्लस दिसत आहे राईट साईडला, त्यावर क्लिक करायचं आहे. आणि त्या मीडियाचा ऑप्शन दिसत आहे त्यावर क्लिक करून तुम्हाला तुमचा पहिल्यांदा फोल्डर ओपन करून घ्यायचं आहे. फोल्डर ओपन केल्यानंतर मटेरियलचं त्यामध्ये तुम्हाला एक व्हिडिओ दिला असणार 5 सेकंदाचा, तो व्हिडिओ घ्यायचा आहे. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, बघू शकता मित्रांनो, याला असंच ठेवायचं आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं, एक्स्ट्रा पार्ट जर असेल तर तो डिलीट करून टाकायचा अशा प्रकारे. आणि मित्रांनो, व्हिडिओच्या लेअरवर असं क्लिक करून मूव अँड ट्रान्समध्ये येऊन इथे बघू शकता रोटेटचे ऑप्शन येऊन तुम्हाला याला -90 करून टाकायचं, 90 मायनस करून ठेवून टाकायचं आहे. आणि व्हिडिओच्या लेअरवर पुन्हा क्लिक करून तुम्हाला वरती इथे बघू शकता हा जो ऑप्शन आहे, या ऑप्शनवर क्लिक करून 3 डॉटवर फिल कंपोज एरिया ऑप्शन सिलेक्ट करून अशा प्रकारे करून टाकायचं आहे. आणि बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला ते दिसणार आहे. यानंतर मित्रांनो काय करायचं, तुम्हाला पुढे येऊन पुढ्यानंतर खाली प्लस दिला आहे, ते प्लसवर क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला प्लसवर क्लिक केल्यानंतर मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं, एक फोटो सिलेक्ट करायचं आहे. वरती 3 डॉट जाऊन फिल कंपोज एरिया ऑप्शन सिलेक्ट करून तुम्हाला तुमचा फोटोचा लेअर पुढच्या बीटनुसार तुम्हाला इथे दुसऱ्या नंबरचे ऑप्शन क्लिक करून वाढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला एक एक करून तुमचे जे फोटोज आहेत मित्रांनो, ते अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे. तर आपण काय करूया, ॲड करून घेऊया. तर मित्रांनो, अशा प्रकारे बघू शकता हे फोटोज ॲड करून झाल्यानंतर तिथून पहिला फोटो आपला स्टार्ट होतो, तिथे यायचं आहे. प्लसवर क्लिक करायचं आहे. मीडियाच्या ऑप्शनमध्ये येऊन एक 4 सेकंदाचा व्हिडिओ असेल इंक इफेक्टवाला, तो ॲड करायचा आहे. वरती 3 डॉट नाही दिलेत, पहिल्यांदा काय करायचं, व्हिडिओच्या क्लिक केल्यानंतर 3 डॉट दिसतील. 3 डॉटवर क्लिक करून तुम्हाला फिल कंपोज एरिया ऑप्शन पुन्हा एकदा सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर याच व्हिडिओच्या लेअरवर असं क्लिक करून ठेवायचं आहे. ब्लेंडिंग अँड ऑप्सिटीमध्ये येऊन लायटरमध्ये जाऊन स्क्रीन करून टाकायचं आहे. म्हणजे मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहे, बघू शकता. यानंतर जर एक्स्ट्रा पार्ट जर याचा असेल तर व्हिडिओच्या लेअरवर क्लिक करून या तिसऱ्या नंबरचे ऑप्शन क्लिक करून डिलीट करून टाकायचं आहे. आणि जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो पहिल्यांदा डिलीट करून घ्यायचा, वरती डिलीटचे ऑप्शन क्लिक करून. आणि मित्रांनो, व्हिडिओच्या लेअरवर पुन्हा क्लिक करून हा ऑप्शन ऑन करून घ्यायचा आहे, कॉपी लेअर करायचं आहे. आणि पुढच्या बेटवर येऊन तुम्हाला पुन्हा इथे हा ऑप्शन ऑन करून पेस्ट लेअर करून टाकायचे अशा प्रकारे. आणि एक्स्ट्रा पार्ट असेल तर डिलीट करून टाकायचं, 4थ्या नंबरचे ऑप्शन क्लिक करून. अशा प्रकारे हे तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे मित्रांनो, बघू शकता 4. त्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला स्टार्टिंगला येऊन हे जिथून आपण ॲड केलं आहे तिथे जायचं आहे. पुन्हा प्लसवर असं क्लिक करायचं आहे. मीडियाच्या ऑप्शनमध्ये येऊन एक पेंज दिला आहे, तो पेंज ॲड करून शर्टपर्यंत ॲड करायचं आहे. आणि मित्रांनो, या पेंजला वरती अशा प्रकारे इथे सेट करून टाकायचं आहे, बघू शकता. यानंतर काय करायचं आहे मित्रांनो, आता हे सर्व ॲड करून झाल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला आता काय करायचं आहे, तर हा व्हिडिओ तुम्हाला अशाच प्रकारे ठेवायचा आहे. आणि जे शेक इफेक्ट दिला आहे ते शेक इफेक्ट लावण्यासाठी तुम्हाला इथून बॅक यायचं मित्रांनो. शेक इफेक्टमध्ये जाऊन हा जो मित्रांनो बघू शकता फोटोचा इफेक्ट आहे त्यावर क्लिक करून इफेक्ट्सवर येऊन 3 डॉट जाऊन इफेक्ट कॉपी करून घ्यायचं आहे. नंतर मित्रांनो, इथून बॅक येऊन मेन जो आपला प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर पहिला फोटोचा लेअर आहे त्यावर क्लिक करून इफेक्ट्सवर येऊन 3 डॉट जाऊन पेस्ट इफेक्ट करून टाकायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला एक एक करून जे 4 फोटोंचे लेअर आहेत त्या लेअरला काय करायचं, तुम्हाला अशा प्रकारे हा जो शेक इफेक्ट आहे तो लावून टाकायचा आहे. तर मित्रांनो, बघू शकता शेवटचा फोटोसुद्धा आपला इफेक्ट लावून झाला आहे. आणि मित्रांनो, आपला जो व्हिडिओ आहे तो रेडी झालेला आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल, व्हिडिओ नक्की लाईक करा. चॅनल आपला फर्स्ट टाईम आला असेल, चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, बाजूची बेल आयकॉन असणार आहे ते देखील ऑलवेज सेट करून टाका. तर हा व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करण्यासाठी वरती सेटिंग साईडला शेअरचा ऑप्शन त्यावर क्लिक करा, खाली एक्सपोर्टवर क्लिक करून टाका मित्रांनो.